भावांनो न्यू व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. काय मग सकाळी उठलो मस्तपैकी. आज आजीला दवाखान्यात न्यायचं होतं. मग काय आलो परत गाडीला सर्व्हिसिंग करायचं होतं. मग काय इथं तुम्ही बघू शकता श्री गणेश मोटर्स इथं आलेलो आहे. आता मग काय गाडी दिली सर्व्हिसिंगला. आता इथनं दवाखान्यात चालत जाणार आहे. इथं काय दवाखान्यात निघालं तेवढं ती म्हटली सर्व्हिसवाले ब्रेक लाईनर तुमचा खराब झाला. मग काय ती म्हटली आमची इथं काय भेटत नाही. बघू शकता इथं हेम एजन्सी एलपीडी पाठीमागं. मग काय तिथल्याच माणसाची गाडी स्प्लेंडर भावाने दिली. बघू शकता काही पांढरी वाईटवाली. मग काय घेतली आलो इथं. आता बघू शकता ब्रेक लाईनर घेतलाय. आता काय मग परत त्या सर्व्हिस सेंटरला निघाला आहे घेऊन. बघू शकता आता काय ब्रेक लाईनर घेऊन आलो टॉपमध्ये. आता मग काय ते म्हणले ठेवला आहे आपली गाडी. बघू शकता भावानं तुम्ही बघू शकता गाडी आपली टॉपमध्ये सर्व्हिसिंगला लावली. आजी गाडीतनं पुढे गेली. मला वेळ झाला ब्रेक लाईनर आणला त्यामुळे. मग आता आलो अजिंठा चौकात चालत चालली. म्हणजे अजिंठा चौकात उत्कृष्ट असं रणगाडा विमानं तयार केली आहे. ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता आपण आता अजिंठा चौकात आलो आहे. ब्रिज कसा केलाय बघा. राजधानी सातारा भावांनो आर्मीवाल्यांचं म्हणले आर्मीवाले तुम्ही बघू शकता ब्रिज कसा खतरनाक कलर दिला आहे त्याला आर्मीचा. आता काय इथनं बघू शकता लेफ्ट साईड मारून इथून डायरेक्ट आता देगाव फाट्याला जाणार. देगाव फाट्यावरून डायरेक्ट राईट मारणार. राईट मारला की डायरेक्ट माऊली हॉस्पिटलला जाते. चला आता तुम्हाला दाखवतो कसं काय काय होते. आता काय चालत चाललंय. तुम्ही पाठीमागं बघू शकता तरकारी सगळी दुकाने फळं भाज्या सगळं भेटतं इथं. इकडं पाठीमागं बघू शकता स्टील अँगल बिंगल सगळं भेटते. इकडे बघा बाबा टॉपमध्ये केळी सफरचंद दुकान लागलं आहे. बघू शकता गाड्या बिड्या शहरातल्या माणसांचं लय अवघड कार्यक्रम आहे. मग काय पुढे आलो परत मला दाखवतो बघा. तिथं फिरवाला बाबा मोठा आहे दिसते का. फिरू भावानं केवढी अशी पाठी भरून फिरून आली. आता भावानं बघू शकता रस्ता क्रॉस केला. आता आला इथं देगाव फाट्यावर बघू शकता गर्दी आज खूप समोर असल्यामुळे. पाठीमागं रस्ता गेलाय का डायरेक्ट रेल्वेपूरला गेलाय. आता आपण इकडे बघू शकतो म्हणजे जो रस्ता आलाय का डायरेक्ट माऊली हॉस्पिटलला. मग आता चालू आहे सगळ्यात थोडं राहिले गाड्या बिड्या बघा भाऊ टॉपमध्ये हे गर्दी आज. हॉस्पिटलमध्ये निघालो तेवढ्यात फोन आला आजीचा म्हटली आता बिस्लरीची बाटली घेऊन. मग आता बघू शकता इथं स्वीटचं दुकान आहे. त्यामध्ये भाऊला टॉपमध्ये आता एक बिस्लरी घेतली. आता काय इथनं थोडं राहिली आता निघालेलो आहे. आलो की भावानं मग काय बघू शकता ही माऊली हॉस्पिटलची बिल्डिंग. मग काय आता आलोय आता शिरतो की आता काय दवाखान्यात आलतो टॉपमध्ये. मग काय सकाळी नाश्ता करून आलतो. मग काय म्हणला आता इथं बघू शकतो मी हॉटेल पंचामृत डायनिंग हॉल आहे. इथं मस्त पाहिजे आता आत जेवायला जाणार आहे. तरी आता बघूया इथं काय काय भेटते आपल्याला. काय आता आज शिरलो तर तुम्ही बघू शकता मागे पाठीमागं गणपतीची मूर्ती डेकोरेशन केले टॉपमध्ये गेले. तर आता इथून 8 एंट्री. आता इथून आता आज जाणार आहे आम्ही. मग काय शिरलो की आता हॉटेलमध्ये पंचामृतमध्ये. मग काय बघितलं मेनू कार्ड तर काय मग ते म्हणले एकच पदार्थ. म्हणलं कितीला प्लेट ती म्हणले 280ला बघ म्हणले अनलिमिटेड आहे. मग काय म्हणलं चला असू द्या. मग काय आत गेलो बघितलं तर काय तुम्ही बघू शकता टॉपमध्ये आहो काय नुसतं मोजा येत नव्हतं एवढं पदार्थ होतं. बघू शकता तुम्ही पनीर डोसा पापड पुरी कांदा भेंडी सगळं टॉपमध्ये काय काय नवीन नवीन होतं. मग काय तूप बीप चपाती देत होती पनीर ही मटकीची भाजी काय बटाटा हे वरण परत बासुंदी टॉपमध्ये आहो. पहिल्यांदा झालं पण टेस्ट बिस्ट एक नंबर होती बरं का. मग काय केली की सुरुवात ही भावांना आता काय जेवण केलं मस्त पाहिजे 10-15 पदार्थ होते. तुम्ही बघू शकता इथं राजस्थानी टोपी होती. मग काय म्हटलं घालून बघावे कसं काय होते. बघू शकता तुम्ही टॉपमध्ये दिसती. आता काय निघालो आहे काय आता सकाळी तुम्ही बघितलं असेल गाडी सर्व्हिसिंगला लावलेली. मग काय आता परत आलो शोरूमला गाडी बघितलं असेल तुम्ही टॉपमध्ये आता आपली त्यांनी तयार करून दिली आहे. इथं लावली मागं बघू. आता मग काय घेऊन निघालो आहे. मग काय भावांना गाडी घेतली. आता म्हटलं सर्व्हिसिंग केली तर सीट कवर पण खराब झाला. मग काय म्हटलं सीट कवर टाकूया. मग काय आलो की दुकानात तर इथं काय नंबर होतं. मग काय सीट सिलेक्ट केली. मग काय दिली बसवाय. मग काय बसावली. मग आलो पुढे इथं बघू शकता. मग काय भावांना आलो की पुढं. मग काय इथं YC कॉलेज लागले. मग काय म्हणलं तुम्हाला दाखवूया व्हायचं तुम्ही बघू शकता. मग काय सगळी कॉलेज स्टुडंट बाहेर आलती. मग काय आलो परत नाक्यावर पोहे नाक्यावर आलो. अरे मला म्हटलं कुठं जायची. मग म्हटलं तू बस बरं म्हटलं. मग काय भावानं गाडी थांबवली डायरेक्ट कपड्याच्या दुकानापाशी. मग काय मग शिरलो की कपड्याच्या दुकानात. पहिल्यांदा अलीकडच्या दुकानात शिरलो पण तिथं काय लयच आपल्याला पाहिजे असं भेटलं नाही. मग काय इथं सिटी फॅशनमध्ये शिरलो. मस्त पैकी दिवाळीची खरेदी केली. तुम्ही बघू शकता पाठीमागचं सिटी फॅशन दुकान आहे. त्यात मस्त पैकी आता दिवाळीची खरेदी केली आहे. तुम्ही बघू शकता आपली दिवाळी उशीर आहे. चला आता बघू आता पुढे जायचं. मग काय भावांनो घेतलं की शर्ट पॅन्ट घेतलं मस्त पैकी. आता मग म्हणला आता आपल्याला डीमार्टला जायचं. मग काय
फिरावली गाडी घेतली केली की चालू. मग काय ह्यातनं शिरलो भुयारी मार्ग आहे आपला साताऱ्याचा. कसा आहे भावानं, अरे साताऱ्याचं असलं बघायला भेटणार तुम्हाला दुसरीकडे कुठं नाही. मग काय इथनं असंच इथं 7 स्टार लागलं. 7 स्टार बघू शकता तुम्ही. मग काय पुढं इथं शिवाजी महाराजांचं ही छत्रपती उद्यान. मग तिथनं पुढं गेलं की सैनिक स्कूलचं ग्राउंड आहे सातारचं मोठं. मग काय वाडे फाट्यावरनं डायरेक्ट आलो की हायवेला लागलो की मग काय वाडेकर बंधू सगळे पेढेवालेच की. सातारा म्हणले की काय सातारा कंदी पेढे फेमस सातारचे. मग काय वाईज पुढं आलो तर काय सगळे यशोदा कॉलेजची विद्यार्थी कॉलेज सुटलं होतं त्यामुळे दिसत होती. मग काय त्यांचे तुम्ही बघू शकता इथनं डायरेक्ट आत गेले की यशोदा कॉलेजला जाते. ही बस पण तेच कॉलेजची. मग काय आलो की डीमार्टपाशी तुम्ही बघू शकता काय एवढी गर्दी नव्हती. मग काय असं डायरेक्ट शिरलो की आत तुम्ही बघू शकता. मग काय गाडी डायरेक्ट पार्किंग केली की मग काय डायरेक्ट शिरलो आत. आता तुम्हाला दाखवतो आत कसं काय. म्हणून तुम्ही बघू शकता आता काय इथे कपडे बिपडे घेतले. आता काय आलो सातारच्या डीमार्टमध्ये. तुम्ही बघू शकता सातारचं डीमार्ट आहे. आता तुम्हाला दाखवतो कसं असते आतनं. चला. तुम्ही बघू शकता डीमार्टच्या बाहेर आलेला आहे. डीमार्टमधली आपली खरेदी झाली आहे. तरी आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद.